की तिकडे ठाण्यामधील प्रभाग क्रमांक 6 मध्ये पैशांचा पाऊस अक्षरशः पडलाय। डमी मशीन आणून प्रचार सुरू होता। माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर यांनी स्थानिक लोकांना पैसे वाटप करण्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। जवळच्या लोकांना 1000 रुपये तर इतर लोकांना 500 रुपये देण्यात आले असा आरोप करण्यात आलाय। शिंदे गटाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे वर्तक नगर पोलीस ठाण्यामध्ये आता या तक्रारीसाठी दाखल झालेले आहेत। आम्ही आमचा प्रचार करायचा, आम्ही आमच्या कामं बघायचे की यांच्या पाठी आम्ही काट्या घेऊन फिरायच्या। आम्ही तिथे म्हणजे किती नियमाच्या बाहेर सगळ्या गोष्टी घडतात। आज खुलेआम ते लोक पैसे वाटतात। प्रत्येक गल्लीतून फोन येतोय, इथे पैसे वाटले, तिथे पैसे वाटले, इकडे हे झालं, तिकडे ते झालं। म्हणजे 2-2 मिनिटाला आम्हाला कॉल येतोय। आणि जेव्हा आम्ही समोर त्यांना पकडतोय, बाकीचे पळतात। एक मुलगी किती जणांना पकडेल? 2 व्यक्तींना आम्ही पकडलं। अधिकाऱ्यांना आम्ही सांगतोय, अधिकारी सरळ बोलतात की आता इलेक्शनचा टाइम आहे, तुम्ही कशाला बाचाबाची करताय, आपसात मिटवून घ्या। म्हणजे हे मिटवून घ्या म्हणायचं प्रकरण जे चालू आहे हे यांनाच मॅनेज झालेले आहेत का? हा प्रश्न उपस्थित राहतो की नाही राहत? अधिकाऱ्यांना कोणता अधिकार आहे की त्यांनी आम्हाला सांगावं की तुम्ही मिटवून घ्या? तुम्ही तुमच्या काय नियमात बसताय त्या गोष्टी करा आणि त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करा ना। प्रभागामध्ये धक्काबुक्की देखील झालेली आहे, धमकावलं देखील गेलेलं नाही, धमकावलं आम्ही चुपचाप त्यांना आणले पोलीस स्टेशन। आम्हाला सांगितलंय किरकोळ मॅटर झालाय। आणि जेव्हा तिथे त्यावेळी उपस्थित होते दिगंबर ठाकूर त्यांनी मला धक्काबुक्की सुद्धा केली। मी आज उमेदवार आहे त्या वॉर्डची। या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी रिजवान शेख माहिती देणार आहेत। रिजवान, नेमके काय आरोप करण्यात आलेले आहेत? आता काही पदाधिकारी हे पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले, तिथे नेमकं काय घडलंय? ऋतुजा, नक्की आपण जर पाहिलं तर ठाण्यातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये जे आहे ते शिवसेना शिंदे गटाच्या लोकांकडनं जे आहे ते पैसा वाटपाचा आरोप जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। विशेषतः या जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी कुठेतरी या शिंदे गटाच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना पैसे वाटप करताना रंगेहात पकडलेला आहे। विशेषतः प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे आहे ते शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे आणि इतर जे 3 शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक जे आहेत त्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। स्वतः काही वेळापूर्वी हनुमंत जगदाळे जे आहेत ते स्वतः या पोलीस स्टेशनला आले होते। वर्तमान पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना देखील भेट दिलेली आहे, पोलिसांचे संवाद देखील साधलेला। परंतु या स्थानिक लोकांची मागणी आहे की जर प्रचाराला काल बंदी घातली असली तरी सुद्धा आज कशा पद्धतीने शिवसेना शिंदे गटाचे लोक जे आहेत ते या जे ईव्हीएम मशीन आहे ते घेऊन लोकांपर्यंत जात होते आणि लोकांना सांगत होते की धनुष्यबाणावर मतं करा, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत होता। आणि यालाच कुठेतरी स्थानिक लोकांनी विरोध दर्शवला आणि जे खास माणूस आहे त्यांना 1000 रुपये आणि इतर व्यक्तींना 500 रुपयाचा असा आरोप जो आहे तो या ठिकाणी या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होताना दिसून आहे। मोठ्या प्रमाणात लोकांचा गोंधळ जो आहे तो वर्तनगर पोलीस स्टेशनमध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे। सर्व कार्यकर्ते किंवा स्थानिक रहिवासी जे आहेत ते वर्तनगर पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहे। पोलिसांनी वर्तनगर पोलीस स्टेशनमध्ये कोणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी दिली नाहीये। फक्त ज्या लोकांचे आरोप आहे त्यांनाच आतमध्ये घेत आहे पोलीस आणि इतर जे सर्व लोक होते स्थानिक रहिवासी त्या सर्व लोकांना पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे। आणि पुढील कारवाई जी आहे ते वर्तनगर पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।